हा जो ई हा एचा मुलगा आहे तो मुलगा झाल्यामुळे नक्कीच त्याचे काय झाला काका ऑप्शन क्रमांक मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही पुन्हा आलोय आणि आज आपण ब्लड रिलेशन नाते संबंध या टॉपिक विषयी चर्चा करणार आहोत। बघा मित्रांनो, हा टॉपिक परीक्षे दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे आणि या टॉपिकमध्ये बरेचसे प्रश्न हे मुलांना सुटत नाहीत किंवा मार्किंग सिस्टममध्ये मुलं थोडीशी मार खातात। आज आपण एका ठराविक पद्धतीबद्दल बोलणार आहोत आणि त्या पद्धतीने तुम्ही कोणत्याही लेवलचा कुठलाही प्रश्न अगदी इझी पद्धतीने सोडवू शकता। क्लासमध्ये आम्ही अशाच पद्धतीने ट्रिक्स दिलेल्या आहेत, तर मुलांना अगदी पोलीस भरती ते UPSC सगळ्या प्रकारचे प्रश्न ब्लड रिलेशनवरचे हे इझी पद्धतीने सुटतात। आज आपण त्याच पद्धतीबद्दल चर्चा करणार आहोत। एकच पद्धत, परंतु कितीही प्रश्नांची टाईम्स बदलले तरी त्याच पद्धतीने सुटतील अशा पद्धतीने आपण आज नातेसंबंध म्हणजेच ब्लड रिलेशन हा टॉपिक पाहणार आहोत। चला, सुरुवातीला मी काही साइन तुम्हाला समजून सांगणार आहेत, ते साइन आपल्या लक्षात आले पाहिजे। ते साइन हेच आपलं ट्रिक आहे आणि याच पद्धतीने पुढे जाऊन आपण सगळं काही सोडवणार आहोत। चला, सांगायचं झालं तर बघा, इकडे एक तुम्हाला सर्कल दिसतोय, सर्कलमध्ये एक लेडीजचा फोटो आहे। म्हणजेच काय, तर कोणतीही फिमेल, कोणतीही स्त्री, मुलगी जर आली तर ती सर्कलमध्ये दाखवायची। म्हणजे ए ही मुलगी आहे तर मुलगी ए आहे म्हणून ए ला सर्कलच्या आत दाखवणार। तर आपलं मुलगी किंवा फिमेलचं साइन काय राहील, तर गोल राहील। ठीक आहे, तसंच जर कोणताही पुरुष मेल जर तुम्हाला सांगितला वाक्यामध्ये तर त्याचं साइन काय राहील, स्क्वेअर म्हणजेच चौकोन। कुठलाही तुम्हाला सांगितलं ए हा मुलगा आहे असं जर सांगण्यात आलं तर ए काढायचा आणि त्याला एक सरळ सरळ चौकोन टाकायचा, कारण वाक्यात सांगितलं असेल ए हा मुलगा आहे म्हणजे मुलगा किंवा मेलचं साइन काय राहील, तर चौकोन राहील। पहा, पुढे जर पाहिलं तर हे जे डाऊनवर्ड एरो दिसतोय हा एरो आपल्याला अपत्य दाखवणार आहे। अपत्य मीन्स ए हा बीचा मुलगा आहे तर नक्कीच बी पासून ए आला असेल म्हणून ए हा डाऊनवर्ड राहील। वाक्यात जर म्हटलं की ए हा बीचा मुलगा आहे तर अपत्य कंडिशन सांगितलेली आहे। अपत्य दाखवल्यामुळे आपण काय करणार, ए हा बीचा मुलगा आहे म्हणून ए हा मुलगा आहे, ए हा मुलगा आहे म्हणून त्याला स्क्वेअर केला आता सांगितल्याप्रमाणे। कोणाचा, तर बीचा। बीचं जेंडर जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत त्याला मार्क द्यायचा नाही। उगाच तो मुलगाच असेल, तो स्त्रीच असेल, पप्पाच असेल, आईच असेल, आपल्या मनाने कुठलंही रिलेशन डेव्हलप करायचं नाही। जोपर्यंत वाक्यात सांगत नाही तोपर्यंत त्याला कुठलं जेंडर आहे ते आपण कन्फर्म करायचं नाही। हे डिपेंडंट जेंडर असतात काही जे दुसऱ्यामुळे क्लिअर होतात, पुढे आपण पाहणार आहोत। असो, हे झालं आपलं डाऊन वायरचं। त्यानंतर बघा, हे गुणाकाराचं साइन दिसते तर इकडे तुम्हाला नवरा बायको, फक्त नवरा आणि बायको यांच्या दरम्यान तुम्हाला हे गुणाकाराचं साइन काढायचे। जर वाक्यामध्ये सांगितलं की ए हा बीचा नवरा आहे तर नक्की लक्षात घ्या, कुठल्याही बाजूला ए काढा, कोणत्याही बाजूला बी करा, अडचण येत नाही। फक्त ए हा बीचा काय आहे, नवरा म्हणजे पुरुष, तर कोण आहे रे तो, ए आहे म्हणून याला स्क्वेअर करा। आता साहजिकच बीचं साइन वाक्यात दिलेलं नाहीये, परंतु लग्न झालं, मुलाचं मुलीशीच लग्न होतं, कोणताही तुम्ही ते तृतीयपंथी वगैरे तसल्या काही डोक्यात गोष्टी आणायच्या नाहीत। लक्षात घ्या, ए हा बीचा काय आहे, नवरा आहे तर ए हा पुरुष आहे म्हणून स्क्वेअर केला। डिपेंडंट जेंडर होईल बी, कारण पुरुषाचं स्त्रीशी लग्न होतं म्हणून इथं साइन जरी वाक्यात दिलं नाही तरी आपल्याला क्लिअर झालं पाहिजे की हा नवरा आहे म्हणजे ही काय असेल, बायको असेल। म्हणजेच त्याच्या शेजारी जे दुसरं नाव आहे त्याला लगेच सर्कल येऊन जाईल। नवरा बायकोचं रिलेशन दाखवण्यासाठी आपण गुणाकाराचं साइन दाखवणार। बघा, नवरा बायको नेहमी असंच असतं, भांडण, हे कधी एकमेकाला सोडूनही जात नाहीत, तुटतही नाहीत आणि भांडतात तर कायम, म्हणून ते गुणाकाराचं साइन आपण ठेवलेलं आहे। असो, बघा, त्यानंतर शेवटचं साइन इज इक्वल टू म्हणजे काय, बरोबर मुलगा किंवा मुलगी, आई वडिलांना आपला मुलगा काय, आपली मुलगी काय हे नेहमी समान असतात, असे कधीच नसतात। म्हणजे मुलगा श्रेष्ठ, मुलगी नाही खाली, किंवा मुलगी श्रेष्ठ, मुलगा नाही, ते दोघी कसं असतात, नेहमी समान। म्हणून आपण भाऊ आणि बहीण यांच्यासाठी इक्वल टूचं साइन दिलं आहे। जर वाक्यात सांगितलं असेल की ए हा बीचा भाऊ आहे तर ए हा बीचा काय आहे,
भाऊ आहे, तर भाऊ कोण आहे? ए, म्हणून ए ला आपण काय केला? स्क्वेअर. मात्र बी इथं डिपेंडंट जेंडर होऊ शकत नाही. उगाच असं म्हणायचं नाही सर त्यांची फॅमिली हम दो हमारे दो या रूलला फॉलो करणारे आहे, अजिबात नाही. जोपर्यंत वाक्यात सांगत नाहीत की हा ए हा पुरुष असेल तर आपल्या डोक्यात येतं की हा पुरुष मग हा स्त्री असेल. नाही, डिपेंडंट जेंडर फक्त गुणाकारात म्हणजे नवरा बायकोतच मिळतं, कारण तिथे लग्नाचा विषय आहे. हे भाऊ बहीण आहेत, कदाचित हे भाऊ भाऊ पण असतील, कदाचित हे भाऊ बहीण असतील. त्यामुळे जोपर्यंत वाक्यात सांगत नाहीत तोपर्यंत बीचं जेंडर कन्फर्म किंवा क्लिअर करायचं नाही. ठीक आहे, मी काही बेसिक माहिती सांगतोय, आपण लगेचच प्रश्नांना सुरुवात करतोय. चला ठीक आहे. एकूणच आपण जर पाहिलं तर आता तुम्हाला मी 5 साईन सांगितले. पहिलं साईन सर्कल म्हणजे गोल, स्त्रीसाठी करायचंय. दुसरं साईन गुणाकार, तर ते आपण कशासाठी करणार आहे? नवरा बायकोसाठी करणार आहे. तिसरा साईन डाऊनवर्ड ॲरो, तो कशासाठी दाखवणार आहे? आपत्य दर्शवण्यासाठी दाखवणार आहोत. त्यानंतर जर पाहिलं तर इक्वल टूचं साईन, इक्वल टूचं साईन कशासाठी असेल? तर भाऊ आणि बहीण ह्या दोघांचं नातं दर्शवण्यासाठी असणार आहे. आणि हा स्क्वेअर जो आहे हा कशासाठी असणार आहे? साहजिकच तो पुरुष किंवा मेल दर्शवण्यासाठी असणार आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही जास्त नाही 5च साईन आहेत, थोडंसं व्यवस्थितपणे जर एकदा त्याला रिवाइज केलं, व्यवस्थित पाहिलं, एकदाच पाहिलं तर लक्षात राहून जाईल. हा, तुम्हाला याच्यानंतर कोणतीही वेगळी पद्धत फॉलो करायची नाही. सोडवण्याची ऍक्च्युली पद्धत काय आता आपण उदाहरणात पाहणार आहोत. परंतु ही जे साईन आहेत हे साईन एकदा व्यवस्थित समजून घ्या, त्यानंतरच तुम्हाला पुढची उदाहरणं लक्षात येतील. चला आपण पाहूयात पुढचं काही उदाहरणाला सुरुवात करू. चला इथं जर पाहिलं तर बघा हा प्रश्न तुमच्या समोर दिसतोय. प्रश्नामध्ये सांगण्यात आलेलं आहे की ए आणि बी हे दोघे भाऊ आहेत. सी ही बी ची बहीण आहे. डी ही ई ची बहीण आहे. ई हा ए चा मुलगा आहे. तर डी चे काका कोण? आता इथं कधीच अशा प्रकारचा प्रश्न हा मनामध्ये रंगवून किंवा स्वतःला त्या कंडिशनमध्ये टाकून सॉल्व्ह करायचा नाही. कधी कधी जेंडरचा प्रॉब्लेम होऊ शकतो. डिपेंडंट जेंडर काहीतरी क्लिअरिटी वेगळी देऊ शकतो. त्यासाठी याला ट्री डायग्राम किंवा ती मेथड आहे त्या पद्धतीने सोडवा. बघा आता आपण सांगितल्याप्रमाणे साईन कधी विसरायचे नाहीत, त्याप्रमाणे आपण फॉलो करू. बघा त्यांनी म्हटलंय ए आणि बी हे दोघे काय आहेत रे? तर भाऊ आहेत. भाऊ असले तर आपल्याला माहिती आहे भाऊ बहीण कशाने दाखवतात? इक्वल टू ने. ते म्हणतात ए आणि बी काय दोघे जण भाऊ आहेत, म्हणून हा ए आणि हा बी हे दोघं काय रे? भाऊ आहेत. आता भाऊ आहेत म्हणजे हाही मेल होईल आणि साहजिकच हा सुद्धा काय होईल? मेल होईल. मेल आहे म्हणून त्याला आपण स्क्वेअर केला. चला पुढं. सी ही बी ची बहीण आहे. सी ही बी ची बहीण आहे. भाऊ व बहीण दाखवण्याचं साईन इक्वल टू आहे म्हणून इक्वल टू कोण बहीण आहे? सी ही बी ची बहीण आहे. सी ही बहीण आहे म्हणून तिला गोल केला, कारण फिमेलचं साईन काय आहे? गोल आहे. पुढं डी ही ई ची बहीण आहे. वाक्यामध्ये डी पण दिसत नाही, वाक्यामध्ये ई पण दिसत नाही, त्याला बाजूला मांडून घेऊ. बघा काय म्हणते? डी ही ई ची बहीण आहे. डी ही काय रे? बहीण कोणाची? तर ई ची. हेच ते वाक्य सांगते. डी ही ई ची बहीण आहे. डी ही बहीण आहे ई ची. ओके. त्यानंतर म्हणतात बघा ई हा ए चा मुलगा आहे. ई हा मुलगा आहे. अपत्य, मुलगा मीन्स अपत्य. अपत्य दाखवताना डाऊनवर्ड एरो वापरतो म्हणून ई हा ए चा मुलगा आहे. ए चा मुलगा कोण आहे? मुलगा म्हणून स्क्वेअर. तर मुलाचं नाव काय आहे? ई. आणि बघा तुम्ही जे बाजूला काढलंय त्यामध्ये ई दाखवलेला आहे म्हणून तो ई इथं आपण कनेक्ट केला. तर साहजिकच ई ची बहीण कोण सांगितली? इथं डी सांगितली. याला आपण कट करू. बघा अशा पद्धतीने जर पाहिलं तर आपली ही डायग्राम बनली. तर डी चे काका कोण? आता डी इथं आहे. डी चे काका मीन्स नक्कीच डी चे वडील. तर डीचा हा कोण आहे? भाऊ आहे. म्हणजे हे वडील, हे दोघं बहीण भाऊ आहेत. मग यांचे वडील कोण होणार? ए. आणि ए चा भाऊ म्हणजे कोण आहे? बी. तर डी चे काका कोण? डी चे काका कोण? तर डी चे काका कोण आहेत रे? बी. म्हणजे वाक्यात जर पाहिलं तर डी चे काका, डी चे काका ऑप्शन नंबर 3 डी चे काका कोण आहेत? बी आहेत. कळतंय? हे बघा सिंपल आहे. ए आणि बी हे दोघे भाऊ आहेत. ए आणि बी दाखवला. भाऊ असल्यामुळे दोघांना स्क्वेअर केला. साईन भाऊ बहीण भावांचं कोणतं? इक्वल टू ते केलं. त्यानंतर काय म्हटलंय? सी ही बी ची बहीण आहे. सी ही बी ची बहीण आहे. बहीण हा नाव आल्यामुळं फिमेल आल्यामुळे आपण त्याला सर्कल केला. डी ही ई ची बहीण आहे. डी ही ई ची बहीण आपण बाजूला दाखवली कारण याच्यामध्ये आपल्याला कुठेही त्यांचा
कॉन्टॅक्ट दिसत नव्हता. त्यानंतर ई हा एचा मुलगा आहे, ई हा एचा मुलगा आहे, तो मुलगा झाल्यामुळे नक्कीच त्याच्या शेजारी ती डी आली. पुढे डी चे काका कोण? डी चे वडील, वडिलांचा भाऊ काका असतो म्हणून डी चे वडील, वडिलांचा भाऊ बी हा काय झाला? काका. ऑप्शन क्रमांक 3. अशा पद्धतीने जर तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला, बघा माझा चॅलेंज आहे अगदी बेसिक पासून ॲडव्हान्स लेवल पर्यंत, पोलीस भरतीपासून UPSC पर्यंत तुम्ही कुठलाही प्रश्न सोडवा, या पद्धतीने सोडवा, तुम्हाला हमखास उत्तर मिळेल, अजिबात चुकणार नाही. फक्त तुम्ही सुरुवातीला काही 10 उदाहरणाची प्रॅक्टिस चांगली करा, त्याच्यावरती हात जर तुमचा चांगला बसला, तुमचे जर ॲनालिटिकल्स डेव्हलप झाले तर नक्कीच तुम्ही हा प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने सोडवू शकता. ठीक आहे. चला आपण आता पुढचा प्रश्न बघू. बघा सेम त्याच पद्धतीने सोडवायचा आहे. अजून एक मित्रांनो, काही जण सोडवताना ए हा मेल आहे, मग ते काही जण असं वरती मेल वगैरे करतात. आपल्याला ते करायचं नाही आहे. आपले साईन आहेत मेलचं स्क्वेअर, फिमेलचं सर्कल, तर त्यालाच फॉलो करायचे. काही जण ए हा पुरुष आहे, मग ते प्लस, कुणी गुणाकार, कुणी स्टार, कुणी काय 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 करतं. तर तुम्हाला त्या पद्धतीने सुटत असेल तर तशाच पद्धतीने सोडवा. परंतु जर काहीच येत नाही आहे, नव्याने शिकायचं किंवा आहे त्या मेथडमध्ये कन्फ्युजन होतं आहे, तर तुम्ही या मेथडचा फॉलो करा. नक्कीच तुम्हाला पुढच्या काही दिवसात अगदी 10 उदाहरणं फक्त तुम्ही प्रॅक्टिसमध्ये घ्या, हमखास तुम्हाला 100% हा टॉपिक 100% मार्क देऊन जाईल. कारण ही मेथड खूप म्हणजे खूप औपचारिक आहे. चांगल्या मुलांना किंवा ज्यांना काहीच येत नाही अशाही मुलांना याच्यापासून फायदा झालेला आहे. तुम्हालाही नक्की होईल. असो पुढचा प्रश्न बघू. एची आई ही बीची बहीण असून, बघा एची आई तर आपल्याला आहे तर फॉलो करायचे. एची आई तर एची आई ॲरो दाखवलं तर अपत्यासाठी दाखवतो. आई असणार कुठे रे? वरती. आई म्हणजे काय रे? फिमेल. क्लिअर आहे. एची आई, मी एची आई दाखवली. पुढं एची आई ही बीची बहीण असून, ही कोणाची बहीण आहे रे? बहीण म्हणजे काय? इक्वल टू कोणाची आहे? बीची बहीण आहे. ही बहीण आहे. बी पुरुष आहे का स्त्री अजून सांगितलेलं नाही, त्यामुळे त्याला मार्क करायचा नाही. एची आई ही बीची बहीण असून सीची मुलगी आहे. नीट लक्ष द्या, त्यांनी बोललंय कोणाबद्दल? एच्या आईबद्दल. हीच बीची बहीण आहे, आहेच. हीच सीची काय रे? मुलगी. म्हणून वरतून आला हा सीचा ॲरो. सीची ही काय होणार? मुलगी. तिचं नाव काय आपल्याला माहित नाही, त्यामुळे आपण दिलेलं नाही. बघा एची आई, नीट समजून घ्या. एची आई ही बीची बहीण असून सीची काय आहे? मुलगी आहे. इथपर्यंत आपण आलेलो आहोत. पुढं डी ही बीची मुलगी असून, डी ही बीची मुलगी. कोणाची मुलगी सांगितली? बीची. आता हे गुणाकार साईन नाही त्यामुळे आपण सेपरेट फॅमिली दाखवू. बीची मुलगी कोण आहे रे? ही मुलगी तर डी आहे. नीट समजून घ्या. डी ही बीची मुलगी असून, डी ही बीची मुलगी असून ईची बहीण आहे. ही कोणाची बहीण आहे? तर ह्या ईची बहीण आहे. तर सीचे ईशी नाते कोणते? सीचे ईशी नाते कोणते? आता एक लक्षात घ्या, ईच्या रेफरन्स मध्ये विचार केला तर ही कोण आहे? बहीण आहे. ही आई किंवा वडील असेल, आपल्याला जेंडर इथं कन्फर्म नाही, हरकत नाही. आपल्याला प्रश्न सीचा विचारलाय म्हणजे हे कोण होणार? हे एका फॅमिलीतले आले. ही आई वडील, ही तर आई वडील होतील आणि ही त्यांची आई किंवा वडील असेल, म्हणजेच ही मेल असेल तर हा आजोबा होईल, फिमेल असेल तर ती आजी होईल. म्हणजेच आपण जर पाहिलं तर बहीण आपला ऑप्शन होऊ शकत नाही, ते वडील होणार नाहीत, आई होऊ शकत नाही. कारण या आई किंवा वडील होण्यासाठी फर्स्ट जेंडरमध्ये जावं लागेल. पहिल्या तुम्हाला आपल्याला पहिल्या कॉलम मध्ये जावं लागेल, पहिल्या पिढीत जावं लागेल. ही पहिली पिढी नाहीये तर ही दुसरी पिढी आहे ज्याच्याबद्दल. आणि दुसरी पिढी म्हणजे नक्कीच आजी किंवा आजोबा असू शकतं. जेंडर कन्फर्म नाहीये म्हणून आजी किंवा आजोबा हा ऑप्शन बरोबर आहे. जर इथं जेंडर आपल्याला कन्फर्म असतं तर आपण कन्फर्म म्हणलं असतं आजीच उत्तर येणार. जर जेंडर कन्फर्म तुम्हाला स्क्वेअर माहिती असतं तर तुम्ही म्हणलं असतं कन्फर्म सर आजोबाच उत्तर येणार. परंतु जेंडर कन्फर्म नसल्यामुळे आजी किंवा आजोबा हे उत्तर असेल. बघा अशा प्रकारे जर तुम्ही इतर प्रश्नांना
हात घातला. मी या आपले जवळजवळ 45 उदाहरणाची PDF आहे. मी ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला पोस्ट करतो. तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. आपला टेलिग्राम चॅनल मराठीमध्ये लोकराज्य अकॅडमी सर्च केलं तर तुम्हाला मिळून जाईल चॅनलचा लोगो हा तुम्हाला माहिती आहे, इथं कोपऱ्यात दिसतोय बघा, लोकराज्य अकॅडमी हा आपल्या चॅनलचा लोगो आहे. त्या लोगोला पाहून एंटर करा, जॉईन करा, तुम्हाला ही PDF मिळून जाईल. यासोबत आमचे इतर GS GK मॅथ रिझनिंग सर्व मराठी व्याकरणपासून सर्व विषयांच्या करंटच्या देखील PDF मिळतील. कालच आम्ही करंटचा 100 मार्काचा पेपर घेतलाय जो की येणाऱ्या पोलीस भरतीसाठी खूप आणि खूप गुणकारी ठरणार आहे. ती ही PDF तुम्हाला आमच्या त्या चॅनलला मिळेल. तसंच आम्ही हा एक छोटासा प्रयत्न करतोय पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी. बरीच मुलं अशी आहेत जी खूप लांबून कॉल करतात आणि अकॅडमीबद्दल विचारतात, परंतु आर्थिक परिस्थिती म्हणा किंवा काही गोष्टींमुळे त्यांना अकॅडमी जॉईन करता येत नाही किंवा ते इथपर्यंत पोहोचू शकत नाहीत. परंतु आम्ही ठरवलंय अशाच माध्यमातून त्या मुलांपर्यंत जायचं. किमान पोलीस भरती लेवलचे सर्व प्रश्न, अगदीच रिझनिंगच्या बाबतीत मी जर सांगायचं झालं तर तुम्हाला मी अगदी MPSC लेवलपर्यंत UPSC लेवलपर्यंतच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील अशाच पद्धतीचा डेटा इथं मिळेल. आणि पद्धत मात्र एकच राहील, एक पद्धत, टॉपिक क्लिअर. हाच फंडा आम्ही क्लासमध्ये वापरतो, तोच फंडा घेऊन ऑनलाईनच्या माध्यमातून तुमच्या समोर येतोय. एक कृपा करा, आपल्या मित्र मैत्रिणी, आई वडील सगळ्यापर्यंत ही माहिती पाठवा. आई वडील यासाठी की ते त्यांच्या मित्रमंडळींपर्यंत ही माहिती पोहोचवतील किंवा अशा प्रकारचे व्हिडिओज त्यांच्यापर्यंत पोहोचवतील. नक्कीच महाराष्ट्रातील कोपऱ्याकोपऱ्यामध्ये ह्या व्हिडिओचा फायदा होईल अशी इच्छा बाळगतो. आणि येणाऱ्या काळामध्ये जर कोणाला याच्याबद्दल काही अडचणी आल्या तर माझा कॉन्टॅक्ट नंबर मी शेअर करतो, त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता. अकॅडमीचं मी तुम्हाला 2 कॉन्टॅक्ट नंबर देतोय बघा, 9762601105 हा माझा स्वतःचा नंबर आहे. माझं नाव अमोल. आणि त्यानंतर दुसरा एक नंबर आहे 750-798. ओके, हा एक नंबर आहे. स्वप्नील म्हणून नाव आहे, स्वप्नील सर म्हणून आहेत. तुम्ही दोन्हीपैकी कोणत्याही एका कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करू शकता. कोणतीही माहिती लागली, कोणतीही अडचण असेल, काही डाऊट्स असतील तर तुम्हाला या नंबरवरती क्लिअर होतील. शक्यतो जर डाऊट्स असतील तर तुम्ही माझ्याच नंबरवर कॉल करा. इतर कोणतीही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही सरांना देखील कॉल करू शकता. अशा प्रकारे नातेसंबंध हा टॉपिक तुम्ही कोणत्याही लेवलचा प्रश्न याच पद्धतीने सोडवू शकता. अगदीच तुम्हाला मी आता PDFचा थोडं ओव्हरव्ह्यू घेतो. हा प्रश्न मी तुम्हाला घरी सोडवायला सांगणार आहे. बघा, असे काही प्रश्न आहेत जे डिकोडिंगवाले आहेत. हे बघा, हा अशा प्रकारचे प्रश्न. आता या प्रश्नामध्ये जर पाहिलं तर A@B म्हणजे समथिंग सांगितलेलं असतं. म्हणजे साईनला डिकोड करणं पहिलं गरजेचं असतं. साईन एकदा डिकोड झाले तर त्या साईननुसार तुम्हाला एक फॅमिली बनवायची आणि या फॅमिलीनुसार तुम्हाला रिलेशन ओळखायचं. अशा प्रकारचे प्रश्न देखील याच मेथडने सुटणार. अगदीच काहीही चेंजेस नाहीत. यासाठी आपण नक्कीच पुढचा व्हिडिओ पार्ट 2 म्हणून तुमच्यासाठी आणणार आहोत. तो व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा. नक्कीच चांगला डेटा तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तुम्ही PDFच्या माध्यमातून पाहताय. असो, बघा, आता आपण ज्या 2 प्रकारची उदाहरणं सोडवली तशा प्रकारचं तुम्हाला मी 3रं उदाहरण सांगणार आहे. ते तुम्ही मला सोडवून याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कळवायचं. ठीक आहे, प्रश्न तुमच्या समोर आहे. प्रश्नाचं व्यवस्थित सांगितलेल्या पद्धतीने सॉल्व करा आणि कमेंटमध्ये आन्सर द्यायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून किंवा एक लाईक देऊन आम्हाला सहकार्य करा आणि आपल्या अकॅडमीचं नाव तुमच्या मित्रमंडळीपर्यंत पोहोचवा, कारण तुमची मित्रमंडळी म्हणजेच आमची फॅमिली. धन्यवाद. आम्ही नक्की येणार, तुमच्यासाठी येणार, पुढचा व्हिडिओ घेऊन येणार. तोपर्यंत धन्यवाद.